नमस्कार मित्रांनो, मी मंजू भोसले सावंत मंजूस मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते। उन्हाळ्याचा सीझन चालू झालाय, कैऱ्या आल्यात बाजारामध्ये खूप। तर आज आपण बघणार आहोत कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते। चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। आपण इथे कैऱ्या घेतल्या, तुम्ही बघू शकता। त्या कैऱ्या मी व्यवस्थित स्वच्छ अशा धुवून त्याचा जो चिकाचा भाग आहे तो काढून 3-4 वेळा धुवून आपण याला कुकरमध्ये वाफवून घेऊया 3 शिट्ट्या काढून। स्वच्छ अशा धुवून कुकरमध्ये थोडं पाणी घातलंय। आता याच्या आपण कुकर लावून 3 शिट्ट्या काढून घेऊ। बघू शकता तुम्ही कैऱ्या आपल्या व्यवस्थित अशा शिजल्या। आता यातला आपण साल काढून घेऊया, त्यातला आतमधली जी गुठळी असते तीही काढून घेऊया आणि याचा गर काढून घेऊया। बघू शकता साल काढून त्याच्यामधला बाटा काढून मी व्यवस्थित असा गर काढून घेतलाय आणि त्याला व्यवस्थित असं एकजीव करून घेतलाय, जेणेकरून याच्यामध्ये कुठलेही गुठळ्या राहू नये। इथे आपण एक पॅन ठेवलाय, पॅन मध्ये आपण घालून घेऊया। 4 ते 5 मिनिटं याला आपण शिजवून घेऊया। बघू शकता त्याला बॉईल यायला सुरुवात झाली। आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालूया। यामध्ये आपण पाव चमचा मीठ घालून घेऊ। मी व्यवस्थित असं एकजीव करून थोडंसं 4 ते 5 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया। शिजवून घेतल्यामुळे काय होतं, मॉइश्चर थोडं कमी होऊन जो पन्हाचे जे हे आहे ते जास्त दिवस टिकतं। 4 ते 5 मिनिटं झाली आहेत, मस्त अशी उकळी आली। आता आपण गॅस बंद करून एका बाउलमध्ये हा काढून घेऊया। पन्हाचं मिश्रण आपलं रेडी आहे, तुम्ही बघू शकता। तर यामध्ये मी पाव चमचा ते अर्धा चमचा वेलची पूड घालून व्यवस्थित असे एकजीव करून घेऊया। ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडतं तर घालू शकता, नाही तर नाही। पन्ह बनवायला घेऊया। त्याच्यामध्ये मी बर्फ टाकून घेते। त्यामध्ये आपण हे जे पन्हाचं सिरप आहे हे घालून घेऊया। 2 ते 3 चमचे, जसं तुम्हाला कमी जास्त आवडतं तसं तुम्ही करू शकता। यामध्ये आपण काढून मीठ घालून घेऊया। पाणी घालून व्यवस्थित असं स्टर करून घेऊ। बघू शकता तुम्ही, मस्त असं थंडगार आणि सुमधुर पन्ह आपलं रेडी आहे। तुम्ही ह्या पन्ह्याचं जे बॅटर आहे ते 1 ते 2 महिने फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता। मी तुम्हाला आता ट्राय करून सांगते कसं लागतंय ते टेस्टला। खूपच छान, गोड टँगी अशी मस्त टेस्ट येते। नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।